नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत नोव्हेंबरमध्ये हिवाळी मिरची लागवडीबद्दल. तर इथे आपल्या या क्षेत्रामध्ये तुम्हाला जी मका दिसते, याच मक्याच्या जागेवर आपल्याला याच महिन्यामध्ये नियोजन करायचं आहे मिरची लागवडीचं. मग मिरची लागवडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी काही आपल्याला शिकण्यासारख्या आहेत आणि समजण्यासारख्या आहेत. तर याच मिरची लागवडीबद्दल आपण A to Z संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, अगोदरच सांगतो की हा जो व्हिडिओ आहे हा बऱ्यापैकी लांब होणार आहे, पण हा व्हिडिओसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितक्या महत्त्वाचं आपलं लागवडीचं पीक आहे. कारण इथूनच सगळी आपली काही माहिती सुरू होणार आहे आणि प्रॅक्टिकल माहिती असणार आहे. आणि विशेष म्हणजे 2023मध्ये जी परिस्थिती आपल्याला मिरची रेटबद्दल येणार आहे त्याबद्दल तुम्हाला अजूनही अंदाज नसेल, पण जवळजवळ 100 रुपये किलोपर्यंतचा मिरचीचा प्रवास आपल्याला 2023-2024मध्ये पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही जर मिरची लागवड करत असाल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. कारण इथं तुम्हाला माहिती महत्त्वाची आहे किंवा माझ्या बॅकग्राऊंडला काय पाहिजे किंवा कसा व्हिडिओ पाहिजे तो महत्त्वाचा नाही आहे. तर जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय काळजीपूर्वक ऐका. तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही रोपं तयार केलीत का? नाही किंवा तुम्हाला बाहेरून रोपं आणायची आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्हाला जर समजा रोप लागवड करायची म्हणजे नोव्हेंबर असेल किंवा डिसेंबर असेल, जर तुमची लागवड ही डिसेंबरमध्ये जाणार असेल तर आत्ताच घरी रोपं बनवायला टाका. रोपं बनवण्यासाठी तुम्हाला फार तर एका एकरसाठी तुम्हाला 3 पॅकेट ते 4 पॅकेट आपल्याला मिरचीचे लागणार आहेत. आता मी इथं मिरची निवडतोय तेजाफोर मिरची का निवडतोय तर यामागचं कारण आहे. पहिली गोष्ट हिरवी मिरची, दुसरी गोष्ट लाल मिरची. आणि तेजाफोरला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये भाव मिळतो. हेच एक कारण आहे की ज्याच्यामध्ये जर आपल्याला हिरवी नाही कंट्रोल झाली, पूर्ण काढणं वेचणी किंवा इन फ्युचर सांगता येत नाही, पण जर रेट कमी पडला किंवा रेट मिळालाच नाही तर अशा वेळेस मी ती लाल करून सुद्धा विकू शकतो. आणि माझ्याकडे हा दुसरा पर्याय ऑप्शनलसुद्धा असणार आहे. आणि म्हणून ही तेजाफोर मी निवडतोय. याच्या पलीकडे AK-47 पण आहे, जी तुम्हाला हिरवी आणि लाल दोन्हीमध्ये तुम्हाला करता येते. तरीसुद्धा आपल्या ठराविक जिल्ह्याच्या किंवा आपल्या जवळच्या मार्केटचा अभ्यास करा. तिथं जो वाण चालतो हा वाण तुम्हाला लावायचा आहे आणि तोच वाण तुम्ही करा. उगाच कोणीतरी सांगतंय, कोणीतरी कन्सल्ट करतंय म्हणून इतर वाणाकडे जाऊ नका. जो आपला लोकल ब्रँड आहे त्याच ब्रँडवर चला. तर आता तयारी करूयात रोपांपासून. जर तुम्हाला लागवड करायची असेल नोव्हेंबरमध्ये तर तुम्हाला नर्सरीतलीच रोपं घ्यावी लागतील. जर तुम्हाला डिसेंबरमध्ये नियोजन करायचं असेल तर त्याच्यासाठी रोपं घरच्या घरी तयार करा. सगळ्यात परवडनेबल आहे, 50 पैशापर्यंत खर्च येतो. कारण तोच बाहेर जर तुम्ही गेले तर 85, ₹1, ₹1.25, ₹1.5 रोप आहे. म्हणजे तो आपला जवळजवळ 50% ते 60% पैसा हा घरी रोपं बनवल्यामुळं वाचतो. दुसरी गोष्ट, नर्सरीमधल्या रोपांवर बरीच स्प्रे केले जातात, खूप जास्त स्प्रे केले जातात. परिणामी रोप तेवढंच अशक्त असतं. ज्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी रासायनिक फवारण्यांचा मारा करतो त्यावेळेस ते रोप आणखी अशक्त होऊन जातात. परिणामी त्यांचा उत्पादनावर तेवढाच फटका बसतो किंवा कीड रोग हे जास्त प्रमाणात पसरतात आणि परिणामी प्लॉट आपल्याला सोडावा लागतो. आणि मग आपण असं समजतो की आपला जो प्लॉट आहे हा गेला आहे. तो मुळात आपल्या चुकीमुळं किंवा वातावरणामुळे गेलेला नसतो, तो आपण मारलेल्या रासायनिक फवारणीमुळे जास्त गेलेला असतो. त्यामुळं आपल्याला शक्यतो रोपं ही घरच्या घरीच बनवायची. आता ज्या शेतकऱ्यांनी रोपं बाहेरून आणली त्यांचं काय, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की 3 दिवस ही रोपं बाहेर ठेवायची, म्हणजे आपल्या अंगणात ठेवायची किंवा बाजूला ठेवून द्यायची. याच्यावर साधारण पहिले 1 दिवस सकाळ संध्याकाळ 2 वेळा 10,000 ppmचं नीम ऑइल वापरायचं आहे. त्याचा स्प्रे करायचा आहे, म्हणजे झाड पूर्ण धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जी काही कीड असेल थोड्याफार प्रमाणात किंवा थोडीफार फंगस वगैरे असेल तर तो निघून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 टाईम सकाळ संध्याकाळ त्याच्यावर बुरशीनाशक वापरायचं आहे. बुरशीनाशकमध्ये तुम्ही साफ वापरू शकता, अँट्राकॉल वापरू शकता किंवा M45 वापरू शकता किंवा 22 टन वापरू शकता. 22 टनची एक छोटी पुडी जरी आणली 40 रुपयाची तरी भरपूर झाली. आता हे झाली आपली रोपं लागवडीपूर्वीची काळजी किंवा जे आपलं नियोजन आहे ते. आता यानंतर मिरची पिकासाठी बेसल डोस तुम्ही काय करणार आहात आणि किती करणार आहात. आता मी वैयक्तिक माझं सांगतो आणि मग तुम्हाला सांगतो की काय करायला पाहिजे जर तुमच्याकडं हा पर्याय नसेल तर. आता मी इथं 3 ट्रॉली शेणखत घेत आहे. माझ्याकडं जवळजवळ 3,000 रुपये प्रति ट्रॉलीचा रेट आहे. म्हणजेच जवळजवळ 9,000 रुपयाचं मी शेणखत इथं वापरणार आहे. कारण तुम्ही आता पाहू शकता की ही मका जी आहे जवळजवळ 60 दिवसांची झालेली आहे आणि हाईट जर पाहिली तर जवळजवळ 8 फुटापर्यंत ही गेलेली आहे. म्हणजे आत्ताशी कुठं कणीस भरायला लागले. 2 महिन्याची मका ही एवढी गेली आहे कारण फक्त शेणखतामुळं. आणि इथंच आपला शेतकरी मागं पडतो, कारण त्याचा भर जो आहे हा युरिया, दाणेदार, DAP
10-26 याच्यावर जास्त आहे. त्यामुळं शेणखताचा वापर मी करणार आहे आणि तुम्हीसुद्धा करा जर तुम्हाला शक्य होत असेल तर. कारण जर तुमची 10,000 रुपये जरी जास्त जात असतील तरी एक लक्षात ठेवा, तुम्हाला मिरची जवळपास वर्षभर चालणारी मिरची आहे आणि तिथून तुम्हाला उत्पादन मिळणार आहे. त्यामुळं विचारपूर्वक खताचं नियोजन करा आणि खत नियोजन जर चुकलं तर तुम्हाला मिरची काय 2 महिन्यातसुद्धा प्लॉट उपटून फेकावं लागेल, कारण चुकीचं खत व्यवस्थापन. म्हणून खत व्यवस्थापन करताना बारीक गोष्टींचा विचार करा आणि मग खत व्यवस्थापन करा. चला, आता शेणखत झालं आहे, मग याच्या पलीकडे आणखी काय वापरणार? तर 1 गुणी 10-26-26 मी स्वतः वापरणार आहे. याच्यामध्ये आणखी एक 50 किलोची बॅग वापरणार आहे, ज्यामध्ये एकतर क्रियाजन DNPG असेल किंवा मग त्या ठिकाणी एखादी सेंद्रिय कंपनीची एक बॅग असेल, ज्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट किंवा नॉर्मली सिटी कंपोस्ट वगैरे जे आहे ते यामध्ये वापरणार आहे. यामध्ये आणखी सिलिकॉन आणि व्हॅम म्हणजे ज्याला आपण म्हणतो मायकोरायझा देखील हा मी वापरणार आहे. त्यासोबत हा झाला आपला बेसल डोसचा एक परिपूर्ण डोस, ज्याच्यामध्ये आणखी साधारणतः 1.5 एकरसाठी मी वापरणार आहे 40 किलो निमोळी पेंड. तर आता हा झाला एक आपला परिपूर्ण डोस. जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही अशा वेळेस 2 10-26-26च्या बॅग, त्यानंतर एक ऑल इन वन म्हणजे ज्यामध्ये सिलिकॉन, त्यासोबत सल्फर असेल, मायकोरायझा असेल आणि सिलिकॉन असेल, हे पूर्ण जे कॉम्बिनेशन जे आहे मार्केटमध्ये मिळतं, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असेल, हे एकतर तुम्हाला पॅकिंगमध्ये पण मिळतं किंवा सेपरेट पण मिळतं. ते सुद्धा तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्याच्यासोबत सांगितल्याप्रमाणे 2 सेंद्रिय बॅग तुम्हाला तिथं वापरायचे. मी एक वापरतोय कारण मी ऑलरेडी शेणखत त्याच्यामध्ये वापरतोय. तर इथं तुम्हाला 2 सेंद्रिय कंपन्यांच्या, जिथं मग तुम्हाला सॉईल चार्जर असेल किंवा मग क्रियाजन असेल किंवा मग यारामिला असेल किंवा आणखी एखादी कंपनी असेल की जिथं तुम्हाला चांगल्यापैकी कंपोस्ट मिळतं आहे, मिक्सचर मिळतं आहे, बायो कंपोस्ट मिळतं आहे किंवा सिटी कंपोस्ट मिळतं आहे, हे तुम्ही तिथं वापरू शकता. पण निमोळी पेंडसुद्धा आपल्याला कंपल्सरी त्या मिरचीला वापरायची आहे. हा एक झाला आपला रेग्युलर डोस जो परिपूर्ण आहे. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात की सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात किंवा मग MOP वापरतात, SOP वापरतात. हरकत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस शेणखत वापरता किंवा आपण इथं 2 10-26-26 याच्यासाठी सांगितले आहेत की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचं समप्रमाणात ते पिकाला लागू होईल आणि खास करून ज्यावेळेस आपली मिरची चालू होते त्यावेळेस ते लागूही पडतं, म्हणजे त्या कालावधीमध्ये लागू पडतं, म्हणजे चांगल्यापैकी तुम्हाला त्याचा रिझल्टही मिळणार आहे. सोबत जे आपण न्यूट्रिशनल दिलेले आहेत म्हणजे सेंद्रिय कंपन्यांची खतं, ही सुद्धा त्यावेळेस सुरुवातीपासूनच अपटेक होत राहतात आणि मायक्रोरायझाच्यासाठी दिलं आहे की त्या मुळांची वाढ, मुळांची डेव्हलपमेंट व्हावी आणि परिणामी त्याच्यावर कोणता फंगस लवकर लागू नये किंवा त्या रूटवर कशाचा अटॅक होऊ नये, म्हणून हा डोससुद्धा तुम्हाला परिपूर्ण सांगितलेला आहे. आता याच्या पलीकडं आपले रोप लागवड करायची तारीख किंवा रोप लागवडीचा वेळ. रोप लागवड करताना आपल्याला सगळ्यात पहिली जी फवारणी करायची ती रोपांवर करायची, कारण आपल्याकडे रोपाचे ट्रे असतात. जे जमिनीतून म्हणजे उपटून जी रोपं घेतात त्यांनी काय करायचे की साधारणतः 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 50 ग्रॅम 22 टाकायचे किंवा 4 लिटर हे करू शकता. आणि ज्यावेळेस आपण रोपं जमिनीतून उपटून घेतो त्यावेळेस त्याची मुळं फक्त त्या 22 पाण्यामध्ये बुडवायचीत आणि लावायचीत. जी लोक ट्रे लावणार आहेत किंवा ज्यांनी ट्रेची लागवड करणार आहेत, ट्रेची रोपं, तर याच्यावर काय करायचं की आपल्याला सर्वसाधारणतः 22 एक चांगला स्प्रे घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये रोपं धुवून घ्यायचेत आणि मग ते लावायचेत. किंवा हा जरी तुमच्याकडून स्प्रे चुकला असेल किंवा राहिला असेल तर याच्या पलीकडे तुम्हाला आणखी मी माहिती सांगणारच आहे. तर आता रोपं आपली लागली आहेत. आता रोप लागवड झाल्यानंतर काय, तर सगळ्यात महत्त्वाचा आणि एकच डोस, या एक डोस दिल्यानंतर तुम्हाला फक्त एक फवारणी राहणार आहे आणि या 2 डोस दिल्यानंतर जवळजवळ मिरचीच्या जो 60 दिवसाचा कालावधी आहे त्यापैकी 50% कालावधीचं काम आपण ह्या 2च डोजमध्ये पूर्ण करणार आहोत. तर यामध्ये सगळ्यात पहिला डोस आहे प्रायमरी डोस. रोप लागवड केल्यानंतर फार 48 तासामध्ये आपल्याला याचा द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एकरी 2 किलो 19-19 घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 किलो पोटॅशियम ह्युमेट घ्यायचं आहे 98% आणि साधारणतः 500 ग्रॅम फक्त युरिया घ्यायचा आहे. हे एकत्र करायचं आहे, पाण्यात व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बुडाजवळ एकतर तुम्ही पंपाच्या सहाय्याने टाकू शकता, ठिबकने सोडून देऊ शकता किंवा वेंचुरीने सोडू शकता. तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध आहे तो तुम्ही देऊ शकता. आता हे झाल्यानंतर साधारणतः 8व्या ते 9व्या दिवशी आपल्याला सर्वसाधारण कीटकनाशक, सर्वसाधारण बुरशीनाशक स्प्रे घ्यायचा आहे. हा प्रिव्हेंटिव्ह असणार आहे, प्रिव्हेंटिव्ह प्लस क्युरेटिव्ह. थोड्याफार प्रमाणात जरी तुम्हाला जाणवत असेल कीड वगैरे तरीसुद्धा हा द्यायचा आहे किंवा नसेल जाणवत तरीसुद्धा प्रिव्हेंटिव्ह म्हणून द्यायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतलं तर जवळजवळ 15 दिवस आपल्याला त्याच्यावर कसलाही प्रादुर्भाव जाणवत नाही. आता याच्याही पलीकडं हे तुम्हाला 2 मुख्य डोस आहेत. त्याच्यानंतर जे डोस असणार आहेत हे काही तुम्हाला कोणत्या शेड्यूलमध्ये नाही आहे किंवा 5व्या दिवशी हे, 8व्या दिवशी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, कारण हे जे प्रकरण आहे हे पूर्ण चुकीचं दिलेलं आहे.
कारण तुम्हाला सांगितलं जातं की 5व्या दिवशी हा स्प्रे घ्या, मग लगेच 10व्या दिवशी हा स्प्रे घ्या. अजिबात करायचं नाही. पिकाला, कोणत्याही पिकाला 5 दिवसाला 6 दिवसाला अजिबात स्प्रे घ्यायचा नाही. फक्त ज्यावेळेस आपली रेग्युलर ट्रीटमेंट चालू असते किंवा एखाद्या वेळेस व्हायरस येतो किंवा अमुक तमुक काहीतरी रोग येतो, अशा वेळेस तुम्ही 5 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये स्प्रे घेऊ शकता. अन्यथा 5-5 दिवसाला कोणत्याही कीटकनाशकाचा स्प्रे चालत नाही किंवा काहीही काम करत नाही. तर तुमचं पूर्ण न्यूट्रलमध्ये होऊन जातं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण इथेच आपण फसतो. आपण फक्त स्प्रेवर स्प्रे हे मारत राहतो. आपला खर्च चालू असतो, आपला खिसा मोकळा होतो, पण पीक काही मोकळं होत नाही. त्याच्यासाठी रेग्युलर टाईम टेबल नसतो. तो फक्त तुम्हाला 2 जे फवारणी सांगितल्यात याच मुख्य फवारण्या आहेत आणि हाच फक्त प्रिव्हेंटिव्ह शेड्यूल आहे. त्याच्यानंतर आपल्या पिकावर जसं काही दिसतंय त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे. तर आता हे झालं पहिला डोस किंवा पहिली 2 मुख्य डोस, की ज्याच्यानंतर तुम्हाला फक्त पिकांच्या वाढीनुसार आपल्याला नियोजन करायचं आहे. मग ते 05234 असेल, बोरॉन असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा सल्फरची ड्रिंचिंग असेल किंवा इतर काही असेल, या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, जे आपल्याला प्लांट जसं दाखवेल, जसं इंडिकेशन देईल त्या प्रमाणात. पण या अगोदरसुद्धा ज्यावेळेस तुम्ही मिरची लागवड करताय, तर लक्षात ठेवा, जवळजवळ एका एकरमध्ये आपल्याला 30 ते 40 आपल्याला चिकट सापळे लावायचे आहेत. चिकट सापळेमध्ये आपल्याला 4 कलर असणार आहेत: निळा, पिवळा आणि पांढरा. 3 बहुतेक कलर आहेत त्यामध्ये: निळा, पिवळा आणि पांढरा. तर पांढरा जो आहे हा ब्लॅक थ्रिप्ससाठी आहे. ब्लॅक थ्रिप्सचं इंडिकेशन तो देतो आणि ब्लॅक थ्रिप जो आहे तो पांढऱ्या कलरवर अट्रॅक्ट होतो. तर आता ही साधारणतः 30 ते 40 जे स्टिकी पेपर आहेत, हे स्टिकी पेपर आपल्याला ठराविक अंतरावर लावून द्यायचे. त्यासोबत आपल्याला कामगंध सापळेसुद्धा लावायचे फक्त प्रिव्हेंटिव्ह म्हणून. आणि हे 2 कामं जरी तुम्ही केली तरी तुम्हाला 2 या स्टिकी पेपर जे आहेत, स्टिकी पेपरवर तुम्हाला जवळपास 4 ते 5 इंडिकेशन कळतात. पहिलं, थ्रिप्स येतोय काय, मावा येतोय काय, तुडतुडे येतात काय, पांढरी माशी येते काय, हे 4ही गोष्टी तुम्हाला याच्यावरूनच कळतात. आणि त्याच्यावरून आपण आपल्या पिकांचं फवारणी नियोजन करू शकतो. जे तुम्हाला सांगितलं जातं की शेड्यूल आहे. शेड्यूल मुळात कोणत्याही पिकाला लागू होत नाही आणि कोणत्याही पिकाला चालत नाही. कारण मला एक सांगा, जर तुम्हाला 20व्या दिवशी जर एखादं बेनिविया सांगितलं असेल किंवा बायो 303 सांगितलं असेल, पण त्यावेळेस जर व्हायरसचा अटॅक झाला तर काय करू शकता? काहीच नाही. म्हणून जे स्ट्रक्चर तुम्हाला दिलं जातं, स्ट्रक्चरवर पीक उभं राहत नाही. ते फक्त प्रिव्हेंटिव्ह म्हणून काहीतरी कंपनीवाले देतात की फक्त त्यांचा सेल झाला पाहिजे. पण मुळात पीक व्यवस्थित आलं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे, याकडे फोकस करा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि याच्याही पलीकडची आणखी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माहिती काय पाहिजे. तसंच आपले बरेच शेतकरी मित्रांना ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मिळत नाही आहेत. तर मित्रांनो, लवकरच आपण डिलिव्हरी देणार आहोत. जी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स तुम्हाला बाहेर मिळत नाही आहेत किंवा ती तुम्हाला पाहिजेत पण तुमच्याकडे अवेलेबल होत नाहीत, ते आपण अवेलेबल करून देणार आहोत. त्याच्यासाठी लवकरच आपला उपक्रमसुद्धा चालू होणार आहे आणि तो तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवलासुद्धा जाईल. व्हिडिओ आपला संपलेला आहे, पहिला भाग असं समजा. तर दुसरा भाग तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट मात्र नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब तुम्ही अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.